जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, तो युवा ट्रेकर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मावळ तालुका हा ऐतिहासिक असे तालुका आहे. या मावळ तालुक्यामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. लोहगड, विसापूर, त्रिकोणा, तुंग असे किल्ले हे या मावळ तालुक्यामध्ये येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक काळामध्ये या मावळ तालुक्याचा ऐतिहासिक असा मोलाचा वाटा हा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळामध्ये ऐतिहासिक व मानाचे स्थान लाभलेला प्रांत म्हणजे हा मावळ प्रांत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वागेश्वर महादेव मंदिर. इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर आता भाविकांसाठी उघडे आहे. वर्षातील 8 महिने हे मंदिर पाण्याखाली असते. वर्षातील 4च महिने आपल्याला हे मंदिर पाण्याबाहेर पाहायला मिळते. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आहे. हे मंदिर पवना धरणामध्ये आहे. पवना धरण हे 1965 साली निर्माण झाले व 1971 मध्ये हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण दगडांनी बनवलेले आहे. आता या मंदिराचा फक्त ढाचाच शिल्लक आहे. मंदिराचा कळस ढासळलेला आहे. मंदिराचा फक्त आता गाभारा सुस्थितीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुंग किल्ल्यावरती आल्यानंतर तसेच या मावळ प्रांतामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे या मंदिराला आवर्जून दर्शनासाठी येत असत. छत्रपती शिवाजी महाराज हे कोकण सिंधुदुर्ग मोहीम संपल्यानंतर या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते. या मंदिराचे पुण्यापासूनचे अंतर हे साधारण 51 किलोमीटर इतके आहे. आपण हे मंदिर पुण्यापासून आपल्याला पाहायला जायला आपल्याला प्रथम वागेश्वर ह्या गावामध्ये जावे लागते.
हे मंदिर 11व्या किंवा 12व्या शतकाच्या आसपास बांधले गेलेले आहे. हे मंदिर 700 ते 800 वर्ष पूर्वीचे जुने मंदिर आहे. हे हेमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात मोठे गावाजवळ असलेले हे तीर्थक्षेत्र वाघेश्वर शिवशंकरांचे प्राचीन असे हेमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे. सभामंडपातील दगडी खांब हे अतिशय सुंदर कोरीव खांब या ठिकाणी आहेत. त्याच्यावरती सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूला अनेक विरघळ त्यांचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या मंदिराच्या समोर अनेक छोटी पूर्वी मंदिरे या ठिकाणी असावी त्यांचेही अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसतात. मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक नंदी या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु हा नंदीची या ठिकाणी पडझड झालेली आहे. आता फक्त या नंदीच्या मूर्तीवरती दगड रचून याची रचना केलेली आहे असे आपल्याला या ठिकाणी वाटते. या मंदिराचे दगडी अवशेष आपण हे पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळी हे भव्य दिव्य मंदिर असणार आहे. आता सध्या या मंदिराची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. तर ही आपण पडझड कुठेतरी थांबवली पाहिजे. सरकारमार्फत या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे व हा आपला ऐतिहासिक असा लाभलेला वारसा हा आपण या ठिकाणी जतन केला जावा. या मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी जात असताना आपल्याला नंदीच्या समोर आपल्याला हे शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आपण ह्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शनाला जात आहोत. या मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपण या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपाचा भाग या ठिकाणी पाहत आहोत. आपण या ठिकाणी मुख्य मंदिरामध्ये दर्शनाला जात असताना आपल्याला या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला भगवान श्री गणेशांच्या 2 मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
आपण या ठिकाणी मुख्य मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वयंभू असे शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळते। तसेच समोरच्या बाजूला आपल्याला माता पार्वतीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराबाबत एक आपल्याला अशी आख्यायिका सांगितली जाते। आजिवली येथे गुहेमध्ये एक ऋषी राहत होते। या ऋषींनी सांगितलेल्या आख्यायिकानुसार एक गुराखी दररोज आपली गुरे ही या आजिवलीच्या डोंगरावरती चरण्यासाठी घेऊन येत असे। या गुरांमध्ये एक गाय होती, ती दररोज इतर गुरांमधून गायब होत होती। ही बाब त्या गुराख्याच्या एक दिवस लक्षात आली। त्या गुराख्याने त्या गायीचा एक दिवशी पाठलाग केला, तर त्या गुराख्याला असे या ठिकाणी दिसून आले की गाय ही एका ठिकाणी उभी आहे व गायीच्या दुधाच्या सडामधनं आपोआप या ठिकाणी दूध हे सांडत आहे व यामधून स्वयंभू असे शिवलिंग या ठिकाणी तयार झाले व हेच शिवलिंग वाघेश्वर महादेव मंदिराच्या नावाने या ठिकाणी ओळखले जाऊ लागले। या मंदिराची माहिती या ठिकाणी आपल्याला हे मंदिराचे पुजारी देत आहेत, ती माहिती आपण पाहूया। माझं नाव लक्ष्मण कोंडिबा गुरव। या मंदिराचा पुजारी यशवस्ते अध्यक्ष आणि पुजारी। या मंदिराचा 1997ला जीर्णोद्धार केला। वरती नवीन मंदिर 42 फूट बांधलेलं आहे। 42 फूट मंदिर बांधलेलं आहे। ह्याचं हे पुरातन खात्यामध्ये हे पाण्यामध्ये 62ला धरण झालं, 72ला पाण्यात गेलं। हे मंदिर ट्रस्ट आहे। 1994ला ट्रस्ट झालेला आहे। 77ला ट्रस्ट झालेला आहे। 1487 हे नंबर आहे। एंडोमेंट ट्रस्ट आहे। या मंदिराची देखभाल गुरव आणि पुजारीच करतात। यात्रा भरती, पब्लिक येतं, बाहेरून पब्लिक येतं। पुन्हा मुंबई, लोणावळा, तळेगाव, देवरोड, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणा, रायगड असं सगळीकडून पब्लिक येतं। आणि हे 2 महिनेच फक्त 2 ते 2.5 महिने फक्त मग पाण्याच्या उघड पडतं। 62ला पाया लागला, 72ला पाण्यात गेलं आणि त्याच्यानंतर मग 60 वर्ष पाण्यामध्येच होतं। त्याच्यानंतर 2 महिने फक्त बाहेर पडतं। जूनच्या 15आठवड्यात पाण्यात जातं आणि मार्चमध्ये उघडं पडतं। मार्च एप्रिलला उघडं पडतं। मग त्यानंतर याचं दर्शन होतं। याच्याकरता पुरातन खात्याने पाठपुरावा करावा, शासनाने याला मदत करावी। याला यात्रेला स्वरूपास आता 2 महिने यात्रेचं स्वरूप असतं, तर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होती। आणि हे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम वरती केलेलं आहे 94ला। कोणतं हे 12व्या-13व्या शतकामधले आहे। इथे शिवाजी महाराज येऊन गेलेले आहे। या मंदिराचे बांधकाम हे 60 बाय 40 फूट इतके मोठे होते। तसेच या मंदिराचा गाभारा हा 15 बाय 22 फूट इतका मोठा होता। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम या ठिकाणी आहे। सद्यस्थितीला या मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक राहिलेला आहे। या मंदिराच्या समोरच्या बाजूला पूर्वी एक तलाव असावा।
व या तलावासमोर दगडी घाटाचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक शहरे ही फार मोठ्या प्रमाणात विकसित झाली. या शहरांची तहान भागवण्यासाठी धरणांची निर्मिती झाली. असेच हे पवना धरण निर्मिती झाले. परंतु या धरणामुळे हे ऐतिहासिक असा वारसा लाभलेले हे मंदिर पाण्याखाली गेले व या मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे या मंदिराचे फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेले आहे. हे मंदिर पूर्ण 8 ते 10 महिने हे पाण्याखाली असते. हे मंदिर हे 8 ते 10 महिने हे पाण्याखाली असल्यामुळे या मंदिराच्या आता भिंतीवरती आपल्याला हे पांढरे क्षार या ठिकाणी व भिंती ह्या पांढऱ्या पडलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला हे दिसते. 1993-94 मध्ये शिवलिंगाची ही गावामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाशिवरात्रीच्या वेळेस या ठिकाणी मोठी यात्रा असते. परंतु हे मंदिर पाण्यात असल्याने सध्या ही यात्रा गावामध्ये या ठिकाणी होते. या ठिकाणी आपले ह्या मंदिराचे संपूर्ण दर्शन या ठिकाणी झालेले आहे. या मंदिराचे या ठिकाणी ऐतिहासिक असा वारसा हा जतन करण्यात यावा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपत आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.